हरिओम. आज शुक्रवार 15 ऑगस्ट 2025. श्रीकृष्ण जयंती, स्वातंत्र्य दिन. अशा या दिवशी सुद्धा भगवंत आपल्याला विचार इतका सुंदर देत आहेत. त्या वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खोड आहे. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतायत की वृत्तीचं समाधान ही भगवंताच्या कृपेची खोड. ऐकूया. आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला मी कोण हे पाहावं. जे नाशणार ते मी कधी असणार नाही. म्हणजे पंचमहाभूतांचा मी नाही हे ठरलं. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असणार. मी भगवंत स्वरूप व्हावं अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते. तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याचे मला असं वाटणार नाही. भगवंताचं स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावं असं म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकलं असं समजावं. अपूर्ण सृष्टी ही पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असं समजलं म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्न येत नाहीत. भगवंताचं म्हणून कोणतंही काम केलं म्हणजे त्रास नाही होणार. आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचं काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून तो काम करतो, त्याचप्रमाणे आपण आपलं खरं स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसंच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो. इथेच तर आमचं चुकतं. मी जे नाही ते व्हावं यात सुख आहे असं वाटतं. कामधेनूजवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झालं म्हणून रडत बसतो. याला काय करणार. जो परमार्थात जाणता तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल. अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचं असतं तिथे बावळटपणाला वावच नाही. विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असं वाटतं की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही. परंतु ही चूक आहे. वेदांत हा सर्वांसाठी, सर्व मनुष्य मात्रांसाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोले येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर सर्व शास्त्र येतात ना. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत आणि त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावं. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही. वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे आणि त्याकरता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणं आवश्यक आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.